नमस्कार. सध्या आपण भोकरदन या ठिकाणी आलेलो आहेत तहसील कार्यालयासमोरती. या ठिकाणी पाहू शकता की उपोषण करते नारायण लोखंडे आणि विकास जाधव या ठिकाणी उपोषण करतात. सलग आजचा हा तिसरा दिवस आहे. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी विहीर, गायगोटा आणि अशा अनेक योजना आहेत मनरेगा अंतर्गत, त्या चालू करण्यासाठी सुद्धा आंदोलन केलं होतं. ते चालूही झाले आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान मिळावं यासाठी उपोषण या ठिकाणी ठेवलेले आहेत. नेमकं काय काय मागण्या त्यांच्या या सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय काय मागणी तुमच्या सविस्तर? रोजगार हमी योजनेचं वैयक्तिक लाभाच्या योजनेला राज्य शासनाने केंद्र शासनामध्ये एक लॉक लावला होता. 5 लाखाची लिमिट त्यांनी 2 लाख आणली होती. त्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये संबंधित मंत्र्यांची भेट घेतली, सचिवांची भेट घेतली, मंत्रालयात पाठपुरावा केला, राज्यपालांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी 2 लाखावरची मर्यादा जी 3 महिने मध्यंतरी 2 लाखावर आणली होती, 5 लाखावरती 5 लाख केली आणि 7 लाखापर्यंत त्यांनी काही वैयक्तिक कामं ऊस लावण्याची मुदत पण त्यांनी वाढवून दिली. त्यानंतर त्यांनी पुन्हा 20 कामाची अट घातली. आता प्रत्येक गावामध्ये शेकडो कामं मंजूर आहे, मागेल त्याला योजना आहे आणि मागेल त्याला लाभ असताना या अधिकाऱ्यांनी आणि आयुक्तांनी एक चुकीचा निर्णय घेतला की एका गावात त्यांचं असं म्हणणं की 20 कामं पूर्ण करा. मात्र शेकडो कामं मंजूर असताना 20 कामं कोणाचे पूर्ण करायचे? सरकारने सांगितले की मागेल त्याला विहीर आहे. हो, मग त्यांनी परत लिमिट दिली की 20 काम मंजूर करा म्हणून. कायदाच तसा आहे की मागेल त्याला काम आणि मागेल त्याला दाम, असा कायदा असताना यांनी मनमानी पद्धतीनं सध्या कारभार चालू आहे आणि मनरेगा योजना ही बंद करण्याचं कारस्थान केंद्र सरकारचं आणि राज्य शासनाचं चालू आहे. त्यामुळं आम्ही नागपूरला देखील हिवाळी अधिवेशनादरम्यान 20 कामांची अट रद्द करावी. त्यानंतर काही ते भ्रष्ट बिडूच्या समर्थनार्थ या ठिकाणी ते उपोषण केलं नागपूर असतं. त्या ठिकाणी तुम्हाला पालकमंत्री सुद्धा भेटले ते गोरे साहेब. त्यांनी काय सांगितलं, आश्वासन वगैरे दिलं होतं त्यांनी तुमच्यासोबत भेट झालेली? प्रामुख्याने मागणी होती 20 कामांची अट रद्द करा. त्यानंतर कुशल घरकुल, गायकोटा, सिंचनवीर, वृक्ष लागवड या हे कामं पूर्ण झालेली राज्यामध्ये. पण लाखो शेतकरी अडचणी झालेले. लोकांनी व्याजानं पैसे काढून उसनवाऱ्या घेऊन घरकुलं बांधले, त्याच्यानंतर वृक्ष लागवड केले, गायगोटे बांधले, सिंचनविहिरी बांधल्या. मात्र कुशल पेमेंट 3-4 वर्षामध्ये थकीत असल्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झाले. त्यामुळे आम्ही त्यांना ती प्रामुख्याने मागणी केली की तुम्ही प्राधान्यानं 21, 22, 23 जे सर्व शेतकरी प्रलंबित निधीपासून त्यांना तात्काळ निधी द्या. तर त्यांनी 1300 कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि ते या आचारसंहिता संपली की ते वाटप करणार. ती एक आमची मागणी पूर्ण झाली. आणि दुसरी मागणी अशी होती की राज्यातील सर्व BDO या खरं तर BDOंच्या चोरांच्या उलटे बाबा अशातला प्रकार होता. वर्धा जिल्ह्यातील एक BDO आहे, त्यांनी 75 लाखाचा घोटाळा त्या दोषी आढळल्या चौकशीमध्ये. तर त्यांना अटक झाली आणि ते नैसर्गिक यांचं व्हायला पाहिजे. ज्यांनी समजा काही गुन्हा केला तर शासन निर्णयानुसार त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि ती झाली देखील. प्रशासनानं वरिष्ठांनी COनी तक्रार देखील दाखल केली. मात्र या चोरांच्या टोळ्या सर्व एकत्र आल्या आणि संपावर गेले. 8-10 दिवसांनी मनरेगाच्या कामावर बहिष्कार टाकला. यामुळं अनेक लाखो शेतकऱ्यांचे मस्तर झिरो झाले राज्यामध्ये. खरं तर शेतकऱ्यांचे मस्त झिरो होणं, मजुराचं झिरो होणं, यामुळं त्यांना हक्काची दाम मिळत नाही. यांना संप असताना देखील वेतन चालू होतं, मात्र लोकांना कामावर जाऊन वेतन मिळत नव्हतं. त्यामुळे आमची अशी मागणी त्यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई करा. परंतु राज्यभरात ते खडबडून जागे झाले आणि मंत्र्यांनी देखील त्यांना स्पष्ट शब्द सांगितले की तुम्ही कामावर जो आणण्यात कारवाई होईल. तर त्यांनी नंतर संप मागे घेतला. तिथल्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या. मात्र तालुका स्तरावर इथले जे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांनी एवढी मनमानी कारभार चालू आहे सध्या. 4-4 वेळेस मस्त झिरो केले. यांना कोणी अधिकार दिला मस्त झिरो करण्याचा? तुम्हाला काम न करता पैसे भेटतात, पैसे घेण्यासाठी तुम्ही म्हणजे काम करण्यासाठी पैसे घेतात. तुमचं सगळं मस्त चाललं, तुम्ही अधिकारी लोक तुपाशी, शेतकरी उपाशी मरतो. इथं काल शेतकरी दिन झाला. मात्र शेतकरी दिनात देखील आमच्यासारख्या शेतकरी पुत्रांना इथं काढायच्या संधीमध्ये उपोषण करण्याची वेळ येत असेल तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. एकीकडे तुम्ही भारत कृषीप्रधान देश म्हणायचा आणि त्याच कृषीप्रधान बळीराजाला एकीकडे फाट्यावर मारण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. आणि भोकरदन तालुक्याचं आता जवळपास 6,500 विहिरी मंजुरी, त्यामध्ये 1500 कामं प्रगतीपथावर लोकांनी व्याजानं पैसे काढून विहिरी केल्या, उसनवारी घेऊन केल्या. मात्र आता पैसे द्यायची वेळ आली तर नेमाटी घालतात. मस्त आता पहिले सांगायचे की पावसाळा झाल्यावर चालू करू. 3 महिने उलटले, पावसाळा होऊन चालू झाली नाही. भविष्यात पुन्हा आता काही आचारसंहिता लागन, पुन्हा पावसाळा लागन. नेमकं शेतकऱ्यांचे पैसे देणार कधी आहे? एकीकडे सांगायचं की 2 वर्षाच्या आत काम पूर्ण करा, नाही तर पेमेंट भेटणार नाही. आणि हेच यांच्या दिरंगीमुळे लोकांचा लाभ राखला जात आहे. आणि दुसरी मागणी अशी आहे की यांनी जवळपास 2 वर्षामध्ये 10,000 कामांचे वर्कआउट तयार केलेले आहे. मात्र ESTI दिलं जात नाही, जिओ टॅगिंग केलं जात नाही. एकीकडे काम दिसताना आकडेवारी मोठी दिसते आणि प्रतिशत काम कमी असतं. कामं तर मंजूर करतात, जिओ टॅगिंग का नाही करतात? जिओ टॅगिंग कामं मंजूर कोणते करतात? ज्या लोकांनी आंदोलन केलं, ज्या लोकांनी पैसे दिले किंवा जे लोक संघर्ष करतात त्यांचं. सामान्य शेतकऱ्यांचं काय? तेच ना, मग सामान्य शेतकऱ्यांसाठी तर भांडण चाललंय नाही. आम्ही तर जे शेतकरी दावणं करतो त्यांचे मस्तर कालही चालू होते, मागही चालू होते. पण आमचं भांडण नाही, शेतकऱ्यांसाठी चाललं की बाबा तुम्ही 2-4 शेतकऱ्यांचे मस्तर काढू नका, सर्व शेतकऱ्यांचे काढा. जसे आम्ही व्याजानं पैसे काढून विहिरी केल्या तसे लोकांना सुद्धा व्याजानं पैसे काढून विहिरी केल्या. सगळ्यांचं काढा. लोकांसाठी भांडण चाललं आहे.
लोकांनी पण थोडंसं जागरूक होऊन या अधिकाऱ्यांचं टाळकं ठिकाण आणण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. तर या ठिकाणी उपोषण पाहू शकतो, या ठिकाणी शेतकरी आले अजून आपल्यासोबत उपोषण करते. तर काय सांगाल तुम्ही या उपोषणाबद्दल? या उपोषणाची आमची मुख्यतः मागणी अशी आहे, मनरेगाच्या अंतर्गत जे कामं होतात त्या कामांवर तुम्ही 20 कामांच्या वरती लॉक लावलं, ते लॉक कुठंतरी हटवण्यात यावं. सिंचन विहिरी असतील, गायगोठे असतील, वृक्ष लागवड असतील, याचे कितीतरी असे फायली त्या ठिकाणी BDO ऑफिसमध्ये धूळ खात पडलेले आहे. बरोबर. या शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय देण्याचं काम या शासनानं प्रशासनानं केलं पाहिजे. या ठिकाणचे अधिकारी कर्मचारी हे कुचकामी आहेत, हे भ्रष्ट आहेत. यांच्यावर आमचा स्पष्ट आरोप आहे की ज्यांनी पैसे दिले त्यांचे हे कामं करतात. त्यानंतर या ठिकाणचा गरीब शेतकरी, फाटका शेतकरी माझा या ठिकाणी त्याचे कामं घेऊन जर येत असेल तर या कार्यालयामध्ये त्याची हेळसांड करण्यात येते, त्याचा अवमान करण्यात येतो, त्याचं काम या ठिकाणी करण्यात येत नाही. या हरामखोर अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आमचा सवाल आहे की तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ती खुर्ची या शासनानं जनतेच्या सेवेसाठी दिली का नेत्याची चाटण्यासाठी दिली, या ठिकाणी आमचा स्पष्ट सवाल त्या कर्मचाऱ्यांना आहे. म्हणून तुम्हाला जी दिलेली खऱ्या अर्थानं ही जनता लोकशाहीमध्ये राजा असते आणि हे सेवक असतात. हे कर्मचारी यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे. आपल्या कायद्याचा धाकच राहिलेला नाही अधिकाऱ्यांना समजा असं, कारण काम चोरून चुका सगळे. बरोबर. तर या ठिकाणी प्रशासनावर कोणी तुम्हाला भेटी आले का आतापर्यंत? आजचा हा 3रा दिवस आहे, कोणी आलं आहे का भेटायला? भेटीसाठी काय थातुरमातुर पत्र काढतात ते, आणि थातुरमध्ये म्हणजे थातुरमध्ये कुठलं? थातुरमातुर म्हणजे फक्त आश्वासनं पोकळ की बाबा आम्ही करू, चालू आहे, असं ठोस असं की त्यांनी निर्णय दिला नाही. जोपर्यंत जिल्ह्याचे कलेक्टर असतील, CO असतील, पालकमंत्री असतील यांनी संबंधितांना सूचना करून आणि इथं एखाद्या ज्येष्ठ मोठ्या अधिकाऱ्यांना भेट दिल्याशिवाय आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हा लढा थांबवणार नाही. आता आम्ही थांबत नसतो. आमच्यासोबत समस्त शेतकरी बांधव, आमच्यासोबत प्रत्येक जाती धर्माचा, प्रत्येक पंथाचा शेतकरी बांधव आमच्याशी संलग्न जोडलेला आहे, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि आम्ही त्यांचंच नेतृत्व म्हणून या ठिकाणी उपोषण करतो आहे. पण आता आम्ही थांबत नसतो. न्याय मिळवूनच आम्ही आता या ठिकाणी आमच्या उपोषणाला स्थगिती देऊ. याची शासनानं, प्रशासनानं ही दखल घेतली पाहिजे. आता अजून काही या ठिकाणी बरेचसे शेतकरी त्यांच्याकडून जाणून घ्या. काही कुठून आलात तुम्ही? पळसखेडा पिंपळे. काय 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 म्हणजे काय समस्या आहे तुमची? आमची मागच्या वर्षी विहिरीचे कामं मंजूर झाले. हां. आम्ही व्याजानं पैसे काढून विहीर खोदली, बांधली. त्याला खर्च आला 3-4 लाख रुपये जवळजवळ. मागच्या वर्षी 4 चक्रा मारल्या त्यावेळेस आमचं 1 मस्ट निघालं. आणि यावर्षी झाले 2 महिन्यापासून आम्ही डॉक्युमेंट रोजगार सेवकाकडे देतो, पंचायत समितीला येतो, BDO साहेबाला 3 वेळा भेटलो. BDO साहेब म्हणतात तुमचे रोजगार सेवकांनी डिमांडच दिलेली नाही, आम्ही तुमचे कामं कसे करणार आहे. गावात गेलं रोजगार सेवक म्हणतं पंचायत समितीला आम्हाला कडक आदेश दिलेले, सध्या कोणाची मस्टर चालू करायची नाही. इथं आलं ते हे सांगते आम्ही असं सांगितलेलं नाही. म्हणजे हे काय उडवडीची उत्तर देते. गावातले कर्मचारी वेगळे उत्तर द्यायला लागले, पंचायत समितीचे कर्मचारी वेगळे उत्तर द्यायला लागले. आम्ही आमचे कामं करायचे का इथं नुसती हेळसांड करायला? आम्ही इथून तिथं चक्रा मारतो, तिथून चक्रा मारतो. 1 मस्टर निघालं, त्यात फक्त 4 जणांचे पेमेंट निघालं. 3 त्यामध्ये 10 घेतले, त्यातलं 1 ॲब्सेंट टाकलं आणि 3 जणांची NPCI नसल्यामुळं त्या लोकांच्या खात्यावर पैसे पडलेले नाही. आम्ही अशा वारंवार तक्रारी पंचायत समितीला पण केल्या आणि गावात ते म्हणते ग्रामपंचायत लेवलला तुम्ही NPCI करून तुमचे पेमेंट व्यवस्थित करून घ्या. रोजगार सेवक ते कामंसुद्धा तयार नाही करायला. त्याच्यामुळं आम्ही आता या उपोषणाला पाठिंबा देत आहोत. आमचे मित्र नारायण बोलोखंडे आणि विकास जाधव हे लढताय, आम्ही यांच्यासोबत कायम तयार आहोत. पाठिंबासाठी देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. अजून काही शेतकरी त्यांची काय सांगाल तुम्ही? आमचा घरकुलाचा समजा शेवटचा हप्ता बाकी आहे 20,000चा आणि 18,000 रुपये जे आपल्याला बाथरूमचे भेटते ते अजून पडलेले नाही आहे. मी चक्रमारावर पर्शन झालेलो आहे, तहसीलला येतो, पंचायत समितीला येतो, पण टाळाटाळ करते, चाटा मारते फक्त की बाबा जरी काय करू राहिले. फक्त त्यांचा घरकुलचा विषय असेल, काही गायगोठ्याला काही विहिरींचा, अजून काही ठिकाणी शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय समस्या आहेत. तर काय अडचणी आहे अजून तुमच्या काही ठिकाणी? अडचणी अशा आहे, कागदोपत्री नारायण लोखंडे, विकास जाधव झाला, मी झालो, कार्यकर्ता ह्या नात्यानं आमचा जनहितार्थी संघर्ष सतत चालू असतो. परंतु कागदपत्र लेखी आम्ही तक्रारी करतो, त्याच्यात देखील अधिकारी दिरंगाई करतात.
कुठल्याही पत्राचे उत्तर देत नाही. जनहिताचं काम टाळून जनतेला वाऱ्यावर सोडतात. आणि आम्ही देखील एवढा संघर्ष करून, तर माझं म्हणणं आहे कायम तंबू ठोकल्यातच बरा. 8 दिवस आश्वासनावर उपोषण सोडायचं, परत ते जैसे ते वैसेच राहतात, अशी परिस्थिती या तालुक्याची आहे. नेत्यांना देखील जे जनसामान्य लोक नेत्याची निवड करतात, तर जो प्रमुख ज्याला मानलेला आहे, ज्याला जनतेनं निवडून दिलेला आहे जनमताना, त्यांनाही देखील त्याची कमांड या अधिकाऱ्यावर असणं आणि आमच्यासारखे कार्यकर्ते जर तळागाळातल्या लोकांकरता जर संघर्ष करीत असेल तर संपूर्ण जनतेनं देखील लक्ष करणं, पुढाऱ्याचं तर लक्ष पाहिजेतच, परंतु जनतेनं देखील आमच्याबरोबर उभं राहणं, म्हणजे त्यांच्या कामाकरताच आमची जर ताकद वाढली तर आम्ही गचंड्या देखील धराला BDO काय काम करणार नाही, तहसीलदार काय काम करणार नाही, कुठलाही अधिकारी तालुके लेवलला आम्ही त्यांचं नरडं पकडून कामं करण्याची धमक कुठल्या पुढाऱ्याला न जुमानता सत्ताचा उपभोग जरी पुढारी घेत असेल, परंतु ह्या भारत देशामध्ये लोकशाही आहे. त्या लोकशाहीप्रमाणे प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आणि आम्ही ह्या देशाचे नागरिक म्हणून जनतेकरता समर्पित होण्याला तयार आहोत. परंतु आमचा अंत न पाहता संपूर्ण तालुक्यातून तळागाळातून जवान जे जय जवान जय किसान नारा आहे त्याप्रमाणेच शेतकरी पुत्रांना, प्रत्येक अल्पभूधारक असो मजूर असो, प्रत्येकानं आमच्यासारख्याकडं जे आम्ही त्यांच्या करता जर उपोषण करत असेल, आमरण उपोषण करत असेल किंवा आमच्या शरीराला जर काही विजा पोहोचत असेल तर हे लक्ष करून हे जनतेनं आमच्याबरोबर येणं खूप गरजेचं आहे. आणि तर या ठिकाणी सलग 3रा दिवसांसुद्धा उपोषण चालू आहेत. या ठिकाणी पाहू शकता की अनेक पेपरवरती बातम्या लागलेल्या, लोकमत असेल, दिव्यमराठी असेल, सकाळ असेल, या ठिकाणी बातम्या लागून सुद्धा प्रशासनाने कुठल्याही दखल घेतलेली नाही. आणि माझा विषय असा आहे, 2022ला काय गोठा मंजूर असताना मी जे रोजगार सेवक आहे त्यांची रेकॉर्डिंग दाखवतो. फक्त मस्ट डिमांड दाखल केली, रेकॉर्डिंग आहे. झाले ना मस्त धकले ना काही काढत नाही ओढून मास्टरकडे अशा कितीक रेकॉर्डिंग आहे, फक्त ते दिली होत आहे. अशा अनेक ढूंढल्या ना तर तुम्हाला इथं 25 रेकॉर्डिंग भेटेल. मी 2022 पासून मास्टरचा अर्ज दाखल करतो. 2 वेळेस मग मास्टर 0 करण्यात आलं. मग हे असं का होतं जे शेतकरी वर्गाला सांगा तुम्ही असं का करता रे बाबा? एक तर देऊ नका योजना, राबवू नका ना, आम्ही करणार बी नाही त्या गोष्टी. त्या आश्वासन राहतं, शासनाची योजना राहते, आम्ही भरतो, काम करतो, याजान पैसे काढायचे. एक तर शावकरी पैसे काढत, ते याज वाढतं आणि इकून पेमेंट मिळत नाही. मग आता काय सांगायचं, अशा लय रेकॉर्डिंग आहे. तरी मला असं वाटतं ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि मस्त शेतकऱ्यांचं विहिरीचं असं फळ बघायला मिळावं.